हे अधिवेशन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कमी तर सरकारच्या पुरवणी मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि विरोधकांच्या मागण्या पुढे ढकलण्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं, असा आरोप नाना पटोले यांनी केला। विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही। आपण पाहिलं की हे अधिवेशन शासकीय कामकाज आणि सप्लिमेंटरी डिमांड म्हणजे पुरवणी मागण्या हे पूर्ण करण्यासाठीच होतं। हे आता सिद्ध झालेलं आहे आणि ज्या झपाट्यानं विरोधकांचे ठराव पुढे ढकलण्यात आले आणि सरकारने आपलं काम केलं, बहुमताचं हे जे पाशवी बहुमत आहे, या पाशवी बहुमताचा दुरुपयोग हे सरकार कसं करत आहे हे सगळ्यात उत्तम उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेलं आहे। हे अधिवेशन कमीत कमी 2 महिने तर होऊ शकत नव्हतं, तर 1 महिना तरी झाला पाहिजे होतं। ज्या पद्धतीने मोर्चेकऱ्यांवर लाठीचार्ज झाला त्यावरून या सरकारपेक्षा इंग्रज बरे होते असं स्वतः पीडित नागरिक म्हणत आहे, असं नाना पटोले म्हणाले। आज त्याच्यावरचा विषय आम्ही प्रश्नोत्तरामध्ये काढलेला होता। मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री खोटं उत्तर देत होते की आम्ही असं बोललोच नाही, ते खोटं बोलतात आहेत आणि राज्याच्या भविष्यावर म्हणजे शिकलेले मुलं मुली जे आहेत त्यांच्यावर लाठीमार करणारे हे सरकार आपण पाहतो आहे, हे तर इंग्रजापेक्षा वाईट आहे। आणि म्हणून हे सरकार मी वारंवार सांगतो की बेईमानीने निवडून आलेलं आहे, लोकांच्या मतांनी नाही।